शहरांमध्ये होम डिलिव्हरी किती सोपी झाली आहे ना. मिनिटांमध्ये गोष्टी तुमच्या हातात असतात, पण त्याच्यासोबत येतात कितीतरी पेपर बॅग्स. त्या पेपर बॅग्सचं नक्की काय होत असेल बरं? त्या कचरा पेटीत जातात की रिसायकल करायला जातात? चला बघूयात. तर तुमच्याकडे ऑनलाईन काही पार्सल्स येतात किंवा फूड डिलिव्हरी येते? हो हो म्हणजे कधी मध्ये येते, रोजच येते. आता मुलं आता IT मध्ये आहेत, त्यामुळे ते रोजच मागवतात. ओके. सो ते ज्या पार्सल्स ज्या पेपर बॅग्स मधून येतात, तर ते पेपर बॅग्सचं तुम्ही काय करता? पेपर बॅग्स डस्टबिन डस्टबिनला फेकून देतो. फेकून देतो. Most of the time, it goes in the waste only. कचऱ्यामधून फेकून देतो. कचरा डबी कचरेवाले असतात ना त्यांच्याकडे त्यांच्याकडे देऊन टाकता, मोस्टली जाळूनच टाकतो जाळूनच टाकता. ओके. किंवा कचऱ्यामध्ये कचरा. टाकतो, कारण त्याचं रिसायकलिंग होतं हे माहिती, हां. पण ते रिसायकलिंग करणारी किंवा ती जी एजन्सी असेल किंवा कोण असेल त्यांच्यापर्यंत आपण जाणं किंवा आपण ते आपल्यापर्यंत येणं हे शक्य नाही. तर स्क्रॅपडील अशी कंपनी आहे जी तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, पिकअप बुक केला तर ती तुमच्या घरी येते, टीम आमची, आणि तुमच्या घरी येऊन त्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते आणि तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदला पण देते. शिवाय हे ऑनलाईन असल्यामुळे हे सगळं फेअर आहे, म्हणजे ट्रान्सपरंट आहे त्या गोष्टी. तुम्ही त्या कोण तुमच्याकडे येतं आहे पिक करायला हे सगळं तुम्ही ट्रॅकसुद्धा करू शकता. बघितलं मित्रमैत्रिणींनो, सगळ्या प्रकारच्या पेपर बॅग्स असतील किंवा प्लास्टिक कंटेनर्स असतील, ऑनलाईन पार्सल्समधून आलेले बॉक्सेस असतील, ते शेवटी महानगरपालिकेच्या कचरा डेपोतच जातात. खरं तर भारत सरकारच्या नियमानुसार या ज्या ई-कॉमर्स कंपनीज आहेत त्यांचं पॅकेजिंग मटेरियल हे 100% रिसायकलेबल असतं, पण वापरून झाल्यानंतर ते मटेरियल जर रिसायकल करायला पोहोचलंच नाही तर त्याचा उपयोग काय? यामुळे आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरील कित्येक सजीवसृष्टी ही धोक्यात आली आहे. त्यामुळे विचार करा, निर्णय घ्या आणि आजच स्क्रॅपडील ॲप डाउनलोड करा. स्क्रॅपडील ह्या सगळ्या टाकाऊ वस्तूंचं 100% रिसायकलिंग करतं. हे रिसायकलिंग करणं काही सोपं काम नाही, हे जबाबदारीचं काम आहे जे तुम्ही, आम्ही आणि स्क्रॅपडील मिळून करूया. स्क्रॅपडील, रिसायकलिंग प्रोडक्ट्स, प्रोटेक्टिंग अर्थ.